सोलापूर शहरात स्मार्ट सोलापूरसाठी लाखो रुपये खर्चून ई टॉयलेट उभारण्यात आले होते। महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे त्याची पुरी वाट लागली आहे। जणू टॉयलेटसाठी खर्ची टाकलेले कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत। अशा वेळी सोलापूर शहरातील आजपर्यंत पाडण्यात आलेल्या तसेच उरल्या सुरल्या मुताऱ्या पाडू पाहणाऱ्या बिल्डरचे व लँड माफियाचे बांधकाम परवाने रद्द करण्यात यावेत। त्याचबरोबर मोठमोठ्या इमारतीही काळाची गरज असली तरी त्यासाठी असलेले पार्किंगचे नियम दुर्लक्षित करण्यास महापालिकेचे अधिकारीच त्या लँड माफिया इतकेच जबाबदार असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे भीमरत्नचे संस्थापकाध्यक्ष डी पांढरे यांनी सांगितले। नमस्कार, मी डी पांढरे, भीमरत्न बहुउद्देशीय सामाजिक संस्था व प्रजापिता सम्राट अशोक बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने मी मागच्या वर्षी 2023ला महापालिकेच्या विरोधात आंदोलनात बसलो होतो। आंदोलनाचा विषय होता सोलापूर शहरातल्या फुटपाथवर तमाम जे मुताऱ्या होत्या ते इथल्या लँड माफियांनी इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी जे मुताऱ्या चोरलेत त्यांच्यासाठी बोलतो त्या लोकांनी सगळ्या मुताऱ्या पाडून टाकलेत, मुताऱ्या नेस्तनाबूत केलेत। आज 10 ते 15 वर्ष झालं सोलापूर शहरातील माझ्या तमाम माता भगिनींसाठी असू दे, वडिलोपार्जित वयोवृद्ध लोक असू दे किंवा आपल्या कुटुंबातलं कुणी असू दे, हे कुठल्या जातीचा धर्माचा विषय नाही, हे तमाम मानवतेचा विषय आहे सोलापूर शहरातल्या। कारण का हे निसर्गाचं हे आहे, कारण BP शुगरवाली लोकांना तर एवढा त्रास होतो आहे, तर त्याच्यासाठी मी एक सोलापूरचा एक नागरिक जे समाजाचं काहीतरी आपल्याला देणं असतं ह्या विषयासाठी मी आज 2023ला वर्षभर 1 महिना आंदोलन केलं, वर्षभर पाठपुरावा केला, तरीसुद्धा माझ्या हे सर्वसामान्य विषय कोण उचलून धरत नसल्यामुळे मी एकटा पाठपुरावा करून आज एवढं मोठं दप्तर तयार केलं आहे। पुन्हा मला आश्वासनावर आश्वासनं देण्यात आले। मी 100 वेळा कारंजे साहेबांना भेटलो, 10 वेळा गुलाब साहेबांना भेटलो, तमाम अधिकाऱ्यांना भेटलो आणि आयुक्त मॅडमला सुद्धा 2-3 वेळा लोकशाही दिनामध्ये भेटलो, त्यांना पूर्ण दप्तर दाखवलं। पण इथले खालचे जे अधिकारी असतात ते मॅडमला मिसगाईड करतात, चुकीची कल्पना देतात। पुण्या नाक्याची मुतारी असू दे किंवा सोलापुरातील कुठलीही मुतारी असू दे, ते पूर्णपणे नेस्तनाबूत झालेले आहेत, सोलापुरात नामशेष झालेले आहेत। तर माझी विनंती आहे की ताबडतोब लवकरात लवकर सोलापूर शहरामध्ये तमाम प्रमुख चौकात जिथं रहदारीचा विषय असतो त्या ठिकाणी ई टॉयलेट न करता, आता एखाद्या वयस्कर माणसाला जर लघुशंका आली तर त्यांनी 5चा शिक्का उठकत बसायचं का, आणि असला आणि पॉईंट त्याच्यामध्ये टाकलं तर तो घाबरतो की ते पुन्हा रिटर्न निघतंय उघडतंय का नाही। त्या अनुषंगाने पुरुष लघुशंका करायला भेटतात, तर आपल्या माता भगिनी महिला कसं जाणार त्याच्यामध्ये, तर ते काय होतं साईडला त्याची घाण करतात, निघून जातात। मग हे पण काही उपयोगाचं नाही। मी अनेक फोटो चौकातले ई टॉयलेटचे फोटो दाखवले, जुन्या मुताऱ्यांचे फोटो दाखवले की कसं घाण अस्वच्छता आहे। त्याच्यासाठी फायबरच्या मोठ्या मोठ्या मुतारे मिळतात, लेडीजसाठी पण उपयोगी आहेत आणि जेंट्ससाठी पण आहेत। त्याला डोर दरवाजे आहेत, आपण कडी लावून जाऊ शकता, कडी लावून येऊ शकता, अशा सोप्या स्वरूपाच्या आहेत। तर आयुक्त मॅडमनं माझ्या हात जोडून विनंती आहे की मॅडम आपण स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तसल्या मुताऱ्या घ्यावा जेणेकरून ई टॉयलेटच्या नावाखाली असल्या मुताऱ्या नको आहेत। तर माझी विनंती आहे आपण लवकरात लवकर हे चौकामध्ये मुताऱ्या अशा पद्धतीच्या बसवाव्यात की जेणेकरून सहज आपण येऊ जाऊ शकतो। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।